आज या आपण योना आणि यहोशुआ या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. योना आणि यहोशुआ यांच्यामध्ये काय साम्य आहे? जर एखादा सामान्य मुख्य शब्द आहे तर तो असेल धाडस. योना धाडसी होता, पण त्याने एकदा आपले धाडस गमावले आणि परमेश्वराने त्याला दिलेल्या मिशनपासून दूर पळाला होता. यहोशुआबद्दल काय? कनानवर विजय मिळवताना परमेश्वराने यहोशुआसाठी कोणत्या गोष्टीवर भर दिला? परमेश्वराने नेहमी म्हटले, हिम्मत धर. जसे की आपल्याकडे स्वर्गाचे राज्य म्हणजे स्वर्गीय कनानमध्ये प्रवेश करण्यासाठी धाडस असले पाहिजे, म्हणून परमेश्वर वारंवार म्हणतात, हिम्मत धर. या आपण हे लक्षात ठेवून की सुवार्तेचा प्रचार करताना देखील हे वेगळे नाही. परमेश्वराच्या वचनाला बिंबवूया. योनाचे मन घाबरणारे होते, पण नंतर तो धाडसी झाला आणि यहोशुआ धाडसाचा प्रतिनिधी आहे. या आपण धाडसाने घडलेल्या चमत्कारिक कार्यावर एक दृष्टी टाकूया. या आपण यहोशुआचे पुस्तक अध्याय 1 वचन 2 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 1 वचन 2. माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ, यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्दन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. रान व हा लबनॉन यांपासून महानात फरातपर्यंतचा हित्ती यांचा सर्व देश व मावळतीकडे महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे म्हणजेच तुझ्या विरोधात कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशेबरोबर मी होतो तसा तुझ्याबरोबरही मी असेन. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. परमेश्वराने त्याला काय होण्यास सांगितले? खंबीर हो व हिम्मत धर. परमेश्वराने या गोष्टीवर भर दिला आहे. जेव्हा कनान त्यांच्या डोळ्यासमोर होत आहे तेव्हा परमेश्वराने यहोशुआला जोर देऊन म्हटले, खंबीर हो, हिम्मत धर. कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील. वचन 7. मात्र तू खंबीर हो व परमेश्वराने त्याला काय करण्यास सांगितले आहे? खूप हिम्मत धर. पुढील वचन सुरू होताच परमेश्वर पुन्हा एकदा धाडसावर जोर देतात. मग परमेश्वरला येथे कोणत्या प्रकारचे धाडस हवे होते? परमेश्वराने म्हटले, खूप हिम्मत धर. कारण माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नकोस, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो. परमेश्वराने त्याला पुन्हा काय म्हटले? हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. यहोशुआ आणि इस्रायल लोकांनी कनानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी परमेश्वराने यहोशुआला जोर देऊन म्हटले, हिम्मत धर. जेव्हा त्यांनी यरीहोला विश्वासू दृष्टीने नव्हे तर शारीरिक दृष्टीने पाहिले तेव्हा तो एक अतिशय मजबूत किल्ला होता. तसेच यरीहोमध्ये राहणारे लोक दानव होते. इस्रायल लोकांच्या तुलनेमध्ये त्यांच्या उंचीमध्ये फार फरक होता. यहोशुआ विश्वासाची दृष्टी गमावून बसेल या काळजीने परमेश्वराने त्याला विश्वास ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले. यहोशुआचा विश्वास किती मोठा होता.
तोच होता ज्याने म्हटले होते ते आपले अन्न होतील. पण जेव्हा तो यरिहोला पोहोचला तेव्हा परमेश्वराने वारंवार हिमतीवर जोर दिला. हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. जसे की आपण सुवार्ता पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहोत, म्हणून आपण असे म्हणू शकतो की भीती आपल्या सुवार्तेसाठी एक मोठा अडथळा बनू शकते. दुसऱ्या शब्दांमध्ये, जोपर्यंत आपण आपल्या शारीरिक दृष्टीला विश्वासाच्या दृष्टीमध्ये बदलत नाहीत, तोपर्यंत आपण परमेश्वराच्या सुवार्तेच्या कार्यामध्ये भाग घेऊ शकत नाही, हो ना? म्हणून परमेश्वराने यहोशुआला हिंमत दिली आणि त्याला दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या कनान देशाला घेऊ दिले. आपण योनाच्या इतिहासात असे धाडसाचे कार्य मिळवू शकतो. या आपण योनाचे पुस्तक अध्याय 1 वर एक दृष्टी टाकूया. योना अध्याय 1 वचन 1. योना अध्याय 1 वचन 1 मध्ये असे लिहिले आहे, अमित्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता माझ्या पुढे आली आहे. पण त्याने काय केले? परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तर्शीसास पळून जाण्यास निघाला. या आपण याबद्दल विचार करूया. निनवे अशूरची राजधानी होती. अशूर इस्रायलचा शत्रू होते. याशिवाय त्यांचे वेगवेगळे धर्म होते. ते परक्या देवतांची उपासना करत होते आणि इस्रायल लोक आपला परमेश्वर यहोवाची उपासना करत होते. पण परमेश्वराने योनाला निनवेला जाण्यास सांगितले. परमेश्वराने त्याला काय प्रचार करण्यास सांगितले? 40 दिवसानंतर निनवे धुळीस मिळेल. दुसऱ्या शब्दांमध्ये परमेश्वराने त्याला प्रचार करण्यास सांगितले, तुम्ही लवकरच नष्ट व्हाल. योनासाठी हे मिशन फार अवघड होते. शत्रू देशातील राजधानीमध्ये जाऊन ओरडणे सोपे नाही. तसेच तो तेथे त्यांना सुवार्त प्रचार करण्यासाठी नव्हे तर विनाशाची बातमी सांगण्यासाठी चालला होता. त्यामुळे तो हिम्मत करू शकला नाही. तो परमेश्वरापासून दूर तर्तीशाला पळून गेला. पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तर्शीसास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. तेथे त्याला तर्शीसास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचे प्रवास भाडे दिले व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तर्शीसास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागस आले. खलाशी घाबरले व आपापल्या देवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हावायचा नाही. त्यांनी एकमेकांना म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपल्यावर ओढवले हे आपल्याला कळेल. त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. परिणाम स्वरूपात योनाला समुद्रात फेकण्यात आले. 3 दिवस आणि 3 रात्री माशीच्या पोटात राहिल्यानंतर योनाने परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि त्यातून बाहेर आला. त्यावेळी योनाने काय विचार केला? तो माशाच्या पोटात मेलेल्यासारखा होता. अशा प्रकारे त्याने आपल्या मनाशी निश्चय केला, मी एकदा मेलेला होतो, म्हणून आतापासून मी न घाबरता निनवेला जाईन. या आपण अध्याय 3 वर जाऊया. हे आपण त्या आश्चर्यकारक बदलांवर एक दृष्टी टाकूया जेव्हा त्याने हिम्मत धरल्यावर घडले. अध्याय 3 वचन 1. परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाला प्राप्त झाले की, उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व मी तुला सांगेन तो संदेश त्याला आरोळी करून सांग.
तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. योना त्यातून एका दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. योना वेगवेगळ्या धर्माचे पालन करणाऱ्या आणि इस्रायलवर अत्याचार करणाऱ्या शत्रू राष्ट्राच्या राजधानीत जयघोष करत होता. आता जसे की आपण लिखित मजकुरामध्ये बायबल वाचतो, म्हणून आपण त्या भयानक परिस्थितीची 100% जाणीव करू शकत नाहीत. असे असले तरी ही अशी परिस्थिती होती जेथे योनाला फार धाडसी अंतःकरणाची गरज होती. 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. वचन 5. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला. निनवेचे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवणारे नव्हते. जरी ते इतर दैवतांवर विश्वास ठेवत होते, पण जेव्हा त्यांनी योनाची धाडसी घोषणा ऐकली तेव्हा त्यांनी पश्चाताप केला. सर्व लोकांनो, परमेश्वराने आपल्याला धाडसी होण्यास सांगण्याचे एक कारण आहे. येथे हे योनाचे शब्द नव्हते ज्याने निनवेच्या लोकांना पश्चाताप करवला. योनाला पाठवणाऱ्या परमेश्वराच्या सामर्थ्यामुळे त्यांनी उपवासाचा प्रचार केला आणि योनाच्या वचनांकडे आपले अंतःकरण आणि कान उघडले. या आपण वचन 5 सह सुरू ठेवूया. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला. त्यांनी उपवास नेमला आणि श्रेष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोणताट नेसले. निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गानतोट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की कोणा माणसाने, पशुने, गुराढोरांनी व शेरड्या मेंढरांनीही काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने व पशुने गोणताट नेसावे. गोणताट नेसणे पश्चातापाला दर्शवित नाही का? मनुष्याने गोणताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हातच्या जुलमांपासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुपात पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळाले आहेत हे पाहिले, तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुपात पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही. कृपया याबद्दल विचार करा. योना शत्रू देशाच्या राजधानीत गेला आणि वाईट बातमीची घोषणा केली. 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. हे खरोखर भीतीदायक आहे. यामुळेच जेव्हा परमेश्वराने त्याला निनवेला पाठवले तेव्हा योना प्रथम घाबरला नव्हता का? तो तर्तीशला पळून जाण्यासाठी जहाजात चढला नव्हता का? त्यावेळी योना फार घाबरला होता. पण अध्याय 3 मध्ये योनाने आपल्या मनाची तयारी केली, जसे की मी एकदा मेलो होतो म्हणून मी धाडसी होईन. जसे की त्याने परमेश्वराच्या सूचनांचे पालन केले, म्हणून निनवेच्या लोकांनी परमेश्वरासमोर उपवास केला आणि परमेश्वराने आपला विचार बदलला आणि त्यांच्यावर नाश आणला नाही. त्यावेळी निनवेमध्ये किती लोक राहत होते? हे आपण वचन 10 पाहूया. योनाचे पुस्तक अध्याय 4 वचन 10. परमेश्वर म्हणाला, या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाहीत, तू हिला वाढवले नाहीस. ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली. हिची तू इतकी पर्वा करतोस, तर उजव्या डाव्याच्या हातचा भेद ज्यांना कळत नाहीत, अशी तेथे किती लोक होते? 1,20,000हून अधिक माणसे व पुष्कळशे गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय? दुसऱ्या शब्दांमध्ये योनाच्या धाडसी कार्याने 1,20,000 लोकांना वाचवले. हे खरोखरच आश्चर्यकारक नाही का?
सर्व लोकांनो, जेव्हा आपल्याकडे धाडस असेल तेव्हा या प्रकारचा परिणाम होईल. म्हणूनच परमेश्वराला काळजी वाटली की यहोशुआ आपले धाडस गमावेल आणि त्यांनी म्हटले, हिम्मत धर, ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. परमेश्वराने यहोशुआला थोडीशी नाही तर खूप हिंमत धरण्यास सांगितले. खूप हिंमत धर. अशा प्रकारे परमेश्वराने यहोशुआद्वारे अनेक वेळा धाडसावर जोर दिला. योनाबद्दल विचार करा, ज्याने आपले धाडस गमावले होते, आणि त्या योनाबद्दल विचार करा ज्याने धाडस प्राप्त केले आणि विश्वासासह परमेश्वराच्या इच्छेला पूर्ण केले. सर्व लोकांनो, ते किती वेगळे आहेत. आपल्या उजव्या डाव्या हाताचा भेद न करू शकणाऱ्या निनवेतील 1,20,000 रहिवाशांचे नेतृत्व त्याने पश्चातापासाठी परमेश्वराकडे केले. हे लोकांच्या एका गटाचे नव्हे तर एका व्यक्तीचे कार्य होते. अशा प्रकारे हे खरोखर आश्चर्यकारक आहे. तो फक्त एका दिवसात 1,20,000 लोकांना पश्चातापाकडे कसे घेऊन जाऊ शकला? असे यामुळे झाले कारण की त्याचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास होता. जसे की त्याने परमेश्वरावर 100% विश्वास ठेवला, म्हणून परमेश्वराने असे अद्भुत कार्य होऊ दिले. हो ना? योनाने हा बदल घडवला नाही. हे कोणी केले? परमेश्वराने योनाद्वारे कार्याचे संचालन केले. योनाने फक्त बटन दाबण्याची भूमिका साकारली. योना कधीच स्वतःचा दिवा पेटवू शकत नव्हता. आपल्या बाबतीतही असेच आहे. परमेश्वर म्हणतात, फक्त विश्वासासह बटन दाबा. जेव्हा आपण एकदा बटन दाबतो तेव्हा अंधारलेले जग प्रकाशाच्या जगामध्ये बदलून जाते. या कारणास्तव परमेश्वराने आपल्याला काय संदेश दिला आहे? या आपण तिमोथीचे दुसरे पुस्तक अध्याय 4 वर जाऊया. या आपण एक सोबत वचन 1 पाहूया. तिमोथीला दुसरे पत्र अध्याय 4 वचन 1 मध्ये असे लिहिले आहे, देवासमक्ष आणि जो प्रभू येशू ख्रिस्त जीवितांचा व मृतांचा न्याय करेल त्याच्या समक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की आपण काय केले पाहिजे? वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवतील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील. अशी वेळ येईल. तू तर सर्व गोष्टींविषयी सावध राहा, दुःखे सोस. आपण आणखी काय केले पाहिजे? सुवार्तिकेचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. सुवेळी आणि अवेळी आपल्याकडे कोणत्या प्रकारचे अंतःकरण आणि विश्वास असला पाहिजे? जर आपल्याकडे खंबीर विश्वास आहे तर एक व्यक्ती एका दिवसात 1,20,000 पेक्षा जास्त लोकांचे नेतृत्व करू शकतो. बायबलच्या इतिहासामध्ये हा एक दिवसात सर्वात जास्त लोकांना प्रचार करण्याचा विक्रम आहे. प्रेषितांची कृती अध्याय 2 नुसार एक व्यक्ती होता ज्याने एका दिवसात 3,000 फळ उत्पन्न केले. तो व्यक्ती पेत्र होता. त्याने 3,000 लोकांचे मार्गदर्शन पश्चातापाकडे केले. तसेच प्रथम चर्चमध्ये 5,000 फळ होते. सुवार्तेच्या आज्ञेच्या रूपात प्रथम चर्च संत पवित्र आत्म्याने भरून गेले आणि त्यांनी 3,000 आणि 5,000 लोकांचे नेतृत्व केले. तरी देखील योनाने जे केले ती बायबलमधील सर्वात मोठी नोंद आहे. त्याने 1,20,000 लोकांचे मार्गदर्शन पश्चातापाकडे केले. मग सुरुवातीला योना कसा होता? तो घाबरला आणि पळून गेला. मात्र त्याची मानसिकता आणि त्याच्या विश्वासाची दिशा बदलल्यानंतर परमेश्वराने त्याला 1,20,000 लोकांचे मार्गदर्शन पश्चातापाकडे करू दिले नाही का? मग भूतकाळातील गोष्टी आपल्यासाठी काय बनतात? सर्व काही आपल्याला शिकवण्यासाठी लिहिलेले आहे. ही सावली आहे. मग आपल्यासोबतही अशीच परिस्थिती घडू शकते.
जसे की बायबलमधील सर्व काही परमेश्वराद्वारे पूर्ण करण्यात आले आहे, म्हणून हे आपल्यासोबतही घडू शकते. आपण सर्वजण हे साध्य करू शकतो. इस्रायल लोकांना कनान देश देण्यासाठी परमेश्वराने यहोशूला काय करण्यास सांगितले? त्यांनी हिम्मत धरण्यास सांगितले. खूप हिम्मत धर, घाबरू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर असेन. कचरू नकोस, कारण मी तुझा परमेश्वर आहे. मी तुला शेवटपर्यंत सहाय्य करीन. सर्व लोकांनो, परमेश्वर नेहमी आपल्या सुवार्तेमध्ये आपली मदत करतात. जरी आपल्या समोरची व्यक्ती यरीहोतील मनुष्यासारखी आपल्यापेक्षा फार बलाढ्य असली, तरी परमेश्वर आपल्याला हिम्मत धरण्यास सांगतात. खूप हिम्मत धर, मी तुला सहाय्य करतो. या यशाया अध्याय 41 वचन 10 मधील शिकवणी पाहूया. अध्याय 41 वचन 10 मध्ये परमेश्वर म्हणतात, तू भिवू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. परमेश्वर आपली मदत करतील. परमेश्वर म्हणतात, भिवू नकोस, घाबरू नकोस. परमेश्वर म्हणतात, मी तुझा हात घट्ट धरीन. रात्री जरी कितीही अंधार असला तरी मी तुझ्याबरोबर चालेन. जरी तुझ्यासमोर कितीही निराशाजनक परिस्थिती आली तरी मी तुझी मदत करीन. जसे परमेश्वर म्हणतात की ते नेहमी आपली मदत करतील, म्हणून जसे पूर्वी योनाने केले होते तसे आपण भीतीच्या इच्छेने आपल्या मिशनपासून पळून नाही गेले पाहिजे. आपण अशा मोहात नाही पडले पाहिजे. जेव्हा आपण जगाला वाचवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शैतान फक्त गप्प उभा राहत नाही. तो सहजासहजी मार्ग उघडत नाही. पण परमेश्वर शैतानाला अग्नीच्या भट्टीतील पेंढाप्रमाणे काहीच नसल्यासारखे समजतात. परमेश्वर म्हणतात, तुझ्याशी लढणाऱ्यांना तू धुंडाळशील, पण ते तुला सापडायचे नाहीत. ते आपली मदत करतील असे परमेश्वर वचन देत नाहीत का? म्हणजे हे सर्व कार्य पूर्ण व्हावेत. या आपण वचन 13 पाहू. कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, परमेश्वर काय म्हणतात, भिवू नकोस, मी तुला सहाय्य करतो. परमेश्वर आपली मदत करतील. जर आपण हा विश्वास गमावला की परमेश्वर आपली मदत करतील तर सर्व काही भयंकर होईल. जर आपण विश्वास गमावतो तर जग आपल्या शत्रूसारखे दिसेल. जेव्हा आरामी सैन्याने नगरावर हल्ला केला तेव्हा अलिशाच्या सेवकाने फक्त त्यांच्या शत्रूंना पाहिले. तो घाबरला, कारण की तो त्यांच्या कोणत्याही मित्रपक्षाला पाहू शकत नव्हता. अशा प्रकारे त्याला काय करावे हे समजत नव्हते. त्यावेळेस अलिशाने परमेश्वराकडे प्रार्थना केली, हे परमेश्वरा, कृपया त्याचे डोळे उघडा आणि त्याला दाखवा की जे आमच्याबरोबर आहेत ते आमच्या शत्रूंपेक्षा जास्त आहेत. जेव्हा त्याचे आत्मिक डोळे उघडले तेव्हा त्याने नगराभोवती हजारो देवदूतांना पाहिले. जेव्हा त्याने पाहिले की त्यांचे रक्षण केले जात आहे तेव्हा त्याला निश्चिंत वाटू लागले. सर्व लोकांनो, परमेश्वर म्हणतात, मी तुला सहाय्य करतो. आपण परमेश्वराच्या सर्व शक्तिमान सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे का? सुवार्तेला पूर्ण करत असताना आपल्या सर्व भीतीला दूर करून या आपण परिश्रमपूर्वक प्रचार करूया. जशी परमेश्वराने आपल्याला शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्ता प्रचार करण्याची आज्ञा दिली आहे. मला आशा आहे की आपण आपल्या सर्व हरवलेले भाऊ आणि बहिणींना शोधण्याच्या निर्धाराने सुवार्तेच्या कार्याला करण्यास सक्षम होऊ. आपण वचन 14 सोबत सुरू ठेवूया. वचन 14. हे कीटका याकोबा, इस्रायलचेही लोक हो. परमेश्वर काय म्हणतात, भिवू नका असे परमेश्वर म्हणतो, मी तुला सहाय्य करतो. इस्रायलचा पवित्र प्रभू तुझा उद्धार करता आहे. या आपण वचन 15 पाहू. पहा, मी तुझे तीक्ष्ण नवीन व दुधारी असे मळणीचे औत बनवत आहे. तू डोंगर मळून त्यांचा चुरडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील. तू त्यांना उफणशील, वारा त्यांना उडवून टाकील.
वावटळ त्यांना उधळून देईल. आणि तू तू काय करशील? परमेश्वराच्या ठायी उल्हास पावशील. इस्रायलच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरशील. आपल्या परमेश्वराने यामध्ये आपली मदत केली. आपले परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहेत. सर्व लोकांनो, संदेश त्यांची नेहमी अशीच मानसिकता असली पाहिजे. भीतीपासून मुक्त देण्यासाठी परमेश्वराने इस्रायल लोकांना कनान दिले आणि भीतीला दूर करून त्यांनी योनाला निनवेच्या 1,20,000 लोकांना वाचवण्याची परवानगी दिली. जर एका व्यक्तीने 1,20,000 लोकांना प्रचार केला तर 8 अरब लोकांना प्रचार करण्यासाठी आपल्याला किती संदेष्टांची गरज असेल? जर आपण संख्या मोजली तर परमेश्वराने अगोदरच पुरेसे संदेष्टे तयार केले आहेत. परमेश्वर आपल्या सर्वांच्या सहभागाशिवाय देखील कार्य पूर्ण करू शकतात. म्हणूनच परमेश्वर आपल्याला म्हणतात, भिवू नकोस, पण परिश्रमपूर्वक या सुवार्तेचा प्रचार कर. जेथे कोठे परमेश्वराच्या वचनाचा प्रचार केला जातो तेथे अंधकाराचे जग प्रकाशाच्या जगामध्ये बदलून जाते. तुम्ही यावर विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वराच्या आशीर्वादांतर्गत मला आशा आहे की आपण असे संदेष्ट बनू जे त्या सुवार्तेचा प्रचार करतात, जी जगाला चकित करून टाकेल. आपण योनासारखे झाले पाहिजे. पण कोणत्या प्रकारचा योना? आपण त्या योनासारखे नाही झाले पाहिजे जो पळून गेला होता, पण त्या योनासारखे झाले पाहिजे ज्याने न घाबरता प्रचार केला होता. जसे की आपण यहोशूआच्या मिशनला प्राप्त केले आहे, म्हणून आपण आत्मिक कणांना वारशाने मिळवले पाहिजे. परमेश्वर यावर भर टाकतात की आपल्याला आपले मिशन पूर्ण करण्यासाठी धाडसाची गरज आहे. या आपण कधीच हिंमत गमवू नये. परमेश्वराने आपल्याला अभिवचन दिले, मी तुला सहाय्य करतो. म्हणून मी प्रार्थना करतो की आपण या अभिवचनाला कधीच विसरू नये, म्हणजे आपण जगाला वाचवू शकू आणि त्यांना स्वर्गीय पिता आणि माताकडे घेऊन जाऊ शकू. हे वर्ष असे कृपापूर्ण वर्ष असेल अशी आशा करून मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.